कांदळवनांच्या जंगलांचा समावेश हा सर्वात आश्चर्यजनक आणि अद्भुत जंगलांमध्ये होतो. आपल्याला माहिती असणाऱ्या इतर जंगलांहून अगदी भिन्न दिसणाऱ्या या जंगलातील अधिवास दर दिवशी काही तासांनी बदलत असतो. भरतीमुळे इथल्या जंगलात गाळाचा संचय होतो आणि ओहोटीबरोबर हा गाळ मागे सोडून जातो तो चिखल. या चिखलामुळे जटिल बनलेल्या दलदलीच्या परिसंस्थेत काही सजीवांनी जीवन जगण्याचं तंत्र अवगत केले. या सजीवांचे शिलेदार म्हणजे कांदळवनात सापडणारे हे खेकडे. खाऱ्या पाण्यामुळे अधिवासाच्या दृष्टीने कस लावणाऱ्या या अधिवासात खेकड्यांनी सहजीवनाचं नातं जोपासलंय. विशेष म्हणजे या खेकड्यांनी अशा अधिवासात राहण्यासाठी आपल्या हालचालींमध्ये काही बदल केलेत. या मॅनग्रोव्ह आणि मडफ्लॅटमध्ये मुख्यतः ग्रॅपसीड, सेसॅरमिड, ऑसिपोडिड आणि डॉटिला प्रकारातले खेकडे आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः या सगळ्या प्रकारचे खेकडे मॅनग्रोव्ह आणि मडफ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होणारा जो काही पालापाचोळा, कुचक्या, काड्या किंवा इतर काही कुचक्या गोष्टी, किडे या सगळ्यांवर फीड करत असतात. या फीडिंग प्रोसेसमुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक तर हा संपूर्ण अधिवास स्वच्छ राहण्याचं काम होतं, कारण इथे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा तयार होत असतो, काड्या तयार होत असतात आणि या सगळ्या सेंद्रिय घटकांचं सतत विघटन होत राहतं आणि त्याचं दुसऱ्या प्रत्यारोपण किंवा ज्याला आपण न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणू शकतो, ही प्रोसेस सुद्धा अविरत चालत राहते. त्यामुळे एकूणच फूड चेनमध्ये, अन्न साखळीमध्ये आणि ही इकोसिस्टम मेंटेन करण्यामध्ये या खेकड्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाटा असतो. खाडीत ओहोटीचं पाणी ओसरू लागल्यावर चिंचोळ्या प्रवाहातील दलदलयुक्त जमीन पाण्याबाहेर येते. या दलदलीवर खेकड्यांची जत्रा भरू लागते. हे खेकडे आहेत फिडलर क्रॅब प्रजातीचे. दलदलीवर स्वतःची स्वतंत्र बिळं तयार करून हजारो फिडलर क्रॅब दाटीवाटीने राहतात. भरतीच्या वेळी आपापल्या बिळांमध्ये हे खेकडे आसरा घेतात. पाणी ओसरल्यानंतर मात्र त्यांची बिळाबाहेर पडण्याची लगबग सुरू होते, कारण भरतीनंतर ओहोटीचं पाणी चढण्यासाठी लागणारा अवघा 6 तासांचा अवधी त्यांच्याकडे असतो. त्यामुळे बिळाबाहेर पडल्या पडल्या हे खेकडे 2 गोष्टी करताना दिसतात. एक म्हणजे आपल्या बिळाची स्वच्छता आणि दुसरं म्हणजे अन्नग्रहण. अवघ्या 6 तासांसाठी पाण्याबाहेर येणारा आपला निवारा स्वच्छ करण्यासाठी हे खेकडे कष्ट उचलतात. भरतीच्या वेळी बिळात साचलेला गाळ काढण्याचे काम हे खेकडे बड्या मेहनतीने करतात. मी जसं म्हटलं की मॅनग्रोव्हमध्ये 4-5 विविध प्रकारचे खेकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला एक प्रकारचा खेकडा अगदी तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिलं तर अगदी तुमच्या सहज लक्षात राहील, कारण त्यांचा एक पाय हा इतर पायांपेक्षा जरासा मोठा असतो आणि तो अगदी सहज दृष्टीत इतर क्रॅब्सपेक्षा किंवा इतर खेकड्यांपेक्षा अगदी वेगळा दिसतो. त्याला आपण ऑसिपोडिड प्रकारात मोडणारे क्रॅब्स किंवा कॉमनली फिडलर क्रॅब्स असं म्हणतो. या क्रॅब्सच्या मेल्समध्ये ही विशिष्ट सोय असते, विशिष्ट उपाययोजना असते, ज्याच्यामध्ये त्यांचा एक पुढचा पाय हा इतर पायांपेक्षा मोठा असतो. याचं कारण असं, हा एक मोठा असलेला पाय मादीला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आपल्या बिळाचं किंवा आपल्या आसपासच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी, इतर खेकड्यांपासून अशा विविध कामांसाठी या मोठ्या पायाचा उपयोग होत असतो. भरतीच्या वेळी झाडावर चढलेले रेड मॅंग्रोव्ह प्रजातीचे क्रॅब पाणी ओसरू लागल्यावर दलदलीवर उतरतात. झाडावरून उतरल्यानंतर त्यांचा देखील उदरभरणाचा कार्यक्रम सुरू होतो. दलदलीवर कांदळवनांची गळून पडलेली पिवळी पानं आणि फळं हे खेकडे
खाताना दिसतात. या पानांना आणि फळांना बिळामध्ये घेऊन जाऊन ती फस्त करतात. तर चिखलात मिसळलेले सेंद्रिय स्वरूपातील अन्नकण खाण्यासाठी फिडलर क्रॅबची तारांबळ उडालेली असते. कांदळवनांच्या मुळांवरील अन्नकण हे खेकडे वेचून खातात. प्रसंगी आपल्याच प्रजातींच्या मृत खेकड्यांवरही ते ताव मारताना दिसतात. आपल्या या अन्नग्रहणाच्या माध्यमातून हे खेकडे कांदळवनांमध्ये पोषण मूल्यांचं रिसायकलिंग करतात. या बीळ तयार करण्याच्या किंवा सतत हालचाल करण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडत असते आणि ती म्हणजे सतत या सेंद्रिय घटकांचं आणि ह्या वाळू किंवा मडफ्लॅटमधल्या कणांचं वरून खाली आणि खालून वर असं सततचं वितरण किंवा डिस्ट्रीब्युशन होत राहतं. आणि ह्याचं महत्त्व असं पुन्हा एकदा असं आहे इकोसिस्टममध्ये की ह्याच्यामुळे ती जागा हवेशीर राहते. या सेंद्रिय घटकांचं योग्य प्रमाणात वितरण होत राहतं. पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत राहतो. इतर अनेक घटकांचा व्यवस्थित निचरा होत राहतो. वरून खाली आणि पुन्हा एकदा पृष्ठभागापासून खाली आणि खालच्या स्तरांपासून पुन्हा एकदा वर. आणि ही प्रोसेस सतत अविरत चालू राहिल्यामुळे ही इकोसिस्टम मेंटेन राहते असं म्हणायला हरकत नाही. फिडलर क्रॅबची सतत हलणारी मोठी नांगी ही काही गोष्टींचे संकेत देत असते. आपल्या बिळानजीक उभं राहून नांगी हलवून नर फिडलर क्रॅब हा मादीला मिलनासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. जेवढी मोठी नांगी तेवढी मादी आकर्षित होण्याची शक्यता अधिक. कधी कधी नांगी मोठे असलेले खेकडे हे मिलनासाठी प्रयत्नशील असलेल्या छोट्या नांगीच्या खेकड्यांना हुसकावून लावतात. आणि मादीसोबत मिलन करतात. मिलन किंवा आपल्या बिळाच्या संरक्षणासाठी नर खेकड्यांची एकमेकांसोबत स्पर्धा सुरू असते. त्यासाठी आपल्या समोरच्या मोठ्या नांगीचा वापर करून नर खेकडे एकमेकांना लढत देतात. मडफ्लॅट थोडासा निग्लेक्टेड झालेला आहे. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी लोक सगळीकडे म्हणजे आपलं शिवडीला येतात, ठाणे क्रीकला जातात किंवा ऐरोलीला जातात. पण त्यांच्या पायाखालती बरेचसे जीव आहेत. म्हणजे मडफ्लॅट एवढे रिच आहेत की त्याच्यामध्ये फिडलर क्रॅब्स दिसतात तुम्हाला, मडस्कीपर दिसतात, ट्री क्लाइम्बिंग क्रॅब दिसतात, कधी फ्लॅटवॉर्म दिसतात. आता माझ्या आजूबाजूला बरेचसे क्रॅब्स फिरत आहेत आणि हे सगळं रिच आहे. भरतीचं पाणी पुन्हा चढू लागल्यावर खेकड्यांची तारांबळ उडते. फिडलर क्रॅब पुन्हा आपल्या बिळात जाण्यासाठी सज्ज होतात. त्यासाठी माती उचलून आपल्या बिळाचं तोंड बंद करतात. तर रेड मँग्रोव्ह क्रॅब कांदळवनांवर चढून फांद्यांवर आसरा घेतात. भरती ओहोटीच्या सत्राप्रमाणे कांदळवनांमधील खेकड्यांनी स्वतःचं जीवनचक्र आखून घेतलंय. म्हणूनच त्यांचा हा अधिवास रंजक आहे.